आज आपण ब्रेडला लावून खाण्यासाठी छान पुदिना आणि दोडक्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे, 3-4 किंवा 5 तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या, 3-4 आल्याचे तुकडे असे मिडियम साईजचे घ्या, 4-5 लसूण पाकळ्या घ्या, 3 किंवा 4 असे तुम्ही इथे फुटाणा डाळ घेऊ शकता, म्हणजे चटणीला छान असा घट्टपणा येतो. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्या, कोथिंबीर आणि पुदिना समप्रमाणात घालायचा, म्हणजे जेवढी तुम्ही कोथिंबीर घालणार आहे तेवढाच पुदिना घालायचा आहे. आणि इथे दोडका एक घेतलेला आहे, वरची शीर हलकीशी काढून घ्यायची आणि त्याचे असे छोटे छोटे काप करायचे. त्यामध्येच अर्ध लिंबू पिळायचे, 1 किंवा 1.5 चमचा साखर घालायची, 1 चमचा मीठ घालायचे, अंदाजानुसार मीठ घालायचे आणि बर्फाचे 2-3 आईस यामध्ये घालून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी वाटून घ्यायची. आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायची तेवढे तुम्ही यामध्ये साहित्य वापरू शकता. बघू शकता हिरवीगार घट्टसर अशी चटणी इथे आपली बनवून तयार झालेली. ब्रेडला किंवा पावाला लावण्यासाठी आपण ही चटणी बनवतोय, किंवा चपातीला सुद्धा लावून तुम्ही चपाती गरम अशी रोल करून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने हिरवीगार अशी आपली पुदिना दोडक्याची चटणी इथे बनवून तयार झालेली. रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा.